नागपुर की उमरेड तहसील में आसमान से तकरीबन 50 किलो का एक धातु का टुकड़ा गिरा और ये टुकड़ा जिस इमारत पर गिरा उस इमारत का नुकसान होने की जानकारी भी प्राप्त हुई है। सौभाग्यवश कोई जीवित हानि नहीं हुई और इस विशालकाय टुकड़े की जांच चल रही है। वहीं इस विशालकाय टुकड़े के संबंध में भू अभ्यासक तथा खगोल शास्त्री प्राध्यापक सुरेश चोपड़े ने क्या जानकारी दी, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। विदर्भातील उमरेड जवळ अवकाशातून एक यानाचा तुकडा, धातूचा तुकडा खाली पडला आणि घराला नुकसान झालं, परंतु जीवितहानी मात्र झाली नाही। मागील काही 2 वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं अवकाशाचे तुकडे पडलेले होते आणि ते 5 ते 6 तुकडे पडले होते। ते पण घराजवळ तुकडे पडले होते, तिथे पण नुकसान झालं नाही। परंतु या घटनेमुळे हे मात्र लक्षात येतं की अशा प्रकारचे अवकाश तुकडे अवकाशामध्ये लाखो संख्येनं आहेत, त्याला आपण स्पेस जंक म्हणतो। आणि अशा प्रकारचं स्पेस जंक जे आहे समुद्रामध्ये दररोज पडत असतं, परंतु मानववस्तीमध्ये पण हे स्पेस जंकचे तुकडे आहेत, ते तुकडे पडत असतात। हे हजारो किलोपासून तर काही शेकडो किलोपर्यंतचे असे तुकडे अवकाशात भटकत असतात आणि हे खाली पडतात। उमरेडजवळ जो तुकडा खाली पडलेला आहे तो सकृतदर्शनी असं वाटतं की विमानातून पडलेला आहे, कारण तो जळलेला वाटत नाही। परंतु सॅटेलाईटमधले जे सर्व जे अवजार असतात की सॅटेलाईटमधला जो बाह्य भाग असतो तो जळत नाही, तो अवकाशातून आला तरी जळत नाही, त्याला उष्मारोधक अशा प्रकारचे त्याला लावलेले असतात। आणि म्हणून इथे उमरेडजवळ पडलेला हा जो तुकडा आहे तो तुकडा निश्चितच एका स्पेस जंकचा तुकडा आहे, अवकाशातून पडलेल्या सॅटेलाईटचा तुकडा आहे असं एक माझं मत आहे। परंतु भारत देशामध्ये मात्र अशा प्रकारचे आता अजून कायदे गेलेल्या नाही आहेत की एखाद्या घरावर पडला तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार, किंवा एखादा मनुष्याचा मृत्यू झाला, जखमी झाला तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार। तर याची स्पष्टता भारत सरकारने आणि जगातल्याही इतर देशांनी करायला पाहिजे, कारण भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना वाढणार आहे। आजही दररोज 4 ते 5 स्पेस जंकचे तुकडे जे आहेत ते मोठे मोठे समुद्रामध्ये पडतात, परंतु जमिनीवर पण ते पडल्याचे उदाहरणं आपल्याकडे चंद्रपूर आणि उमरेडची घटना पाहिली इथे पण आपल्याला आढळतं। तर म्हणून अशा प्रकारची घटना झाली तर त्याची नुकसान भरपाई देण्याची तयारी शासनाने किंवा विशेषतः कमीत कमी जिल्हा प्रशासनाकडे तसे निर्देश दिले पाहिजे असं मला वाटतं।